लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत पुणे येथून मोटरसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुणे येथील दाखल गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेला मालमत्ता व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम चोरीची मोटरसायकल व मोबाईल विक्री करण्यासाठी संभाजी स्टेडियम सिडको नाशिक येथे येणार आहे। या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला। पोलिसांनी योगेश पंडित पिटाळकर वय वर्ष 33 राहणार चारणवाडी देवळाली कॅम्प नाशिक याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने पुण्यातील नांदेड फाटा सिंहगड रोड परिसरातील गौरी एंटरप्राइजेस कंपनीतून मोटरसायकल व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून HF डिलेक्स कंपनीची 75,000 रुपये किमतीची मोटरसायकल आणि 25,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशन पुणे येथे दाखल गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार तसेच पोलीस कर्मचारी प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर, मनोज शिंदे आणि प्रवीण वानकडे यांनी केले आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।